आता असे 5 स्किल सांगा मला, की ज्याच्यामुळं टेक्नॉलॉजिकल जर त्या टेक्निकल गोष्टी शिकले, तर पटकन जॉब मिळण्याची शक्यता जास्त आहे किंवा चांगला जॉब मिळण्याची शक्यता आहे. पहिलं तर इंग्लिश कम्युनिकेशन यायलाच पाहिजे, हं. प्रॉपर फ्लुएंट पाहिजे. इतकं खराब नको की पार अगदी वॉज वेअर पण नाही कळत, मग आपलं काही होऊ शकत नाही. त्यानंतर कोडिंग स्किल एकदम प्रॉम्प्ट पाहिजे. तुम्हाला पेन पेपर दिला का लॅपटॉप दिला, काहीही तुम्हाला किंवा असं एखादं मशीन दिलं ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअरच इन्स्टॉल्ड नाही आहे, तरी तुम्ही तो टास्क करून दाखवताय, तर मग तुम्ही कोडिंगमध्ये एक्सपर्ट आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग असेल, टेक्निकल ॲप्टिट्यूड असेल, कुठल्या लँग्वेजबद्दलचे क्वेश्चन असतील, तर तुम्हाला ते यायला पाहिजेत. फोर्थ थिंग त्याच्यामध्ये ही आहे, की जे तुमचं HR राउंडबद्दलचं जे कन्व्हर्सेशन आहे, की HRला तुम्हाला कसं हँडल करायचं आहे, ते तुमचं खूप प्रॉपर पाहिजे. कुठे काय आणि किती बोलायचं हे कळलं पाहिजे. आणि 5वा पार्ट आहे कन्सिस्टन्सी, की जे काही तुम्ही ह्या 4 गोष्टींसाठी प्रिपरेशन करता ते सातत्याने केली पाहिजे. स्वतःला गृहीत नाही धरलं पाहिजे, की मी HR राउंड 4 महिन्यापूर्वी गेलं तर मला आता येतो, असं नाही आहे. दररोज त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट तितकीच इक्वली इम्पॉर्टंट आहे. तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही वेळ दिला पाहिजे सातत्याने. तेव्हा कुठे ते IT मध्ये चांगले पॅकेजेस मिळतात.